राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषण मोहिमेच्या अनुषंगाने 19 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर या कालावधीत अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागात संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवण्यात आली। यात 269 गुन्हे नोंद करण्यात आले। या मोहिमेत 211 आरोपींवर कारवाई करण्यात आली। 26 वाहनांसह 80,43,336 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावच्या हद्दीत 20 सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत 4,420 लिटर तयार हातभट्टी दारू, 10,000 लिटर रसायन व हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा 8,35,600 रुपयांचा मुद्देमाल नाश करण्यात आला। मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे 1 ऑक्टोबर रोजी गोवा बनावटीचे मद्य वाहतूक करत असताना 2 इसमांवर कारवाई करून त्यांच्या ताब्यातून 36 लिटर गोवा बनावटीचे विदेशी मद्य व एका दुचाकीसह 83,635 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महात्मा गांधी सप्ताहात 2 ते 3 ऑक्टोबर या कालावधीत 43 गुन्हे नोंद करण्यात आले। त्यात 31 आरोपींवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत 1,340 लिटर हातभट्टी दारू, 20,300 लिटर गुळ मिश्रित रसायन यासह दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी अशा 10 वाहनांसह 18,28,198 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 19 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 312 गुन्हे दाखल करण्यात आले। यात 242 आरोपींवर कारवाई करण्यात आली। यात 36 वाहनांसह 98,71,534 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक SR पाटील, निरीक्षक JN पाटील, OV काटगे, BM बामणे, धनाजी पोवार, रमेश कोलते, श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बापू चव्हाण, प्रभाकर कदम, गणेश कुदळे, मृदुला बहुधान्ये, शिवकुमार कांबळे, अमित नांगरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक SP चव्हाण, MB जाधव, GV भंडारे, SA बिराजदार, मुकेश चव्हाण, VS पवार व सर्व जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी अवैध मद्य विक्री वाहतुकी विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारण्यात येणार असून अवैध मद्य विक्री वाहतुकी विरोधात विविध पथके नियुक्ती केली आहेत। ही पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।